26 नोव्हेंबर 2008 साधारण एक साधी संध्याकाळ. लोक ऑफिसमधून घरी परतत होती. कोणी ट्रेन पकडत होतं, कोणी गप्पा मारत होतं आणि कोणालाच माहीत नव्हतं की पुढचे काही तास इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिले जाणार आहेत. मुंबई म्हणजे एक शहर जे कधीच झोपत नाही, पण त्या रात्री थांबलं. ही गोष्ट आहे त्या रात्रीची, ज्या रात्री 10 दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले, ज्या रात्री 166 लोकांनी प्राण गमावले आणि ज्या रात्री अनेक हिरोंनी आपला प्राण देऊन या शहराला जीवन दिलं. नमस्कार, माझं नाव आर्ची वांगणकर. 26 नोव्हेंबरच्या रात्री 10 दहशतवादी पाकिस्तानमधून एक बोट घेऊन समुद्रात निघाले. त्यांनी एका भारतीय मच्छीमाराची बोट हायजॅक केली. त्याला मारून त्याच बोटीने थेट बादवार पार्कजवळ किनाऱ्यावर उतरले. शहर शांत होतं आणि त्या शांततेचाच फायदा घेत त्यांनी मुंबईत भीतीचे पहिले पाऊल टाकले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. गजबजलेल्या स्टेशनवर अचानक गोळ्यांचा वर्षाव झाला. 150 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. अनेक जण जागीच कोसळले. कोल्याब्यातील कॅफे लिओपोल्ड. डिनर करत असलेले लोक एका क्षणात रणांगणात अडकले. ताजमहाल पॅलेस हॉटेल म्हणजेच मुंबईच्या हृदयात तब्बल 36 तास चाललेली भीषण झुंज. हजारो जीव धोक्यात होते. त्याच वेळी ओबेरॉय, ट्रायडंट आणि नरिमन हाऊस इथे लोकांना बंधक बनवण्यात आलं होतं आणि NSG कमांडोनी जीवाची बाजी लावून एक एक जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन्स केले. आपल्या शहराची ही लँडमार्क्स त्या रात्री युद्धभूमी बनली होती. ही फक्त ठिकाणांची यादी नाही, ही त्या जागांची नावे आहेत जिथे लोक फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते. या हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल आमिर कसाब, वय फक्त 21 वर्ष. कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांनी CSMT स्टेशनवर निरपराध लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. कामा हॉस्पिटलजवळही पोलिसांवर तुफान फायरिंग झाली आणि मग मरीन लाईन्स जवळ भारताने एक हिरो गमावला. कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे स्वतःच्या छातीवर 40 गोळ्या झेलत कसाबची रायफल पकडून खाली दाबली आणि त्याला जिवंत पकडलं. त्यांचा त्याग देशाला मिळालेला सर्वात मोठा पुरावा होता. ते शहीद झाले, पण त्यांच्यामुळे संपूर्ण कट्टाचा चेहरा जगासमोर आला. त्या रात्री आणखी अनेक हिरो उभे राहिले. हेमंत करकरे ATS चीफ, अशोक कामटे ॲडिशनल कमिशनर, विजय साळसकर एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि NSG कमांडो ज्यांनी ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊस मुक्त करण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्या रात्री 166 निरपराध लोकांनी प्राण गमावले. त्यात 26 सुरक्षा दलातील जवान आणि 26 परदेशी पर्यटक होते. 300हून अधिक लोक जखमी झाले. असंख्य कुटुंब तुटली आणि मुंबईच्या मनात एक अशी जखम उमटली जी आजही भरलेली नाही आणि कदाचित कधीच भरणार नाही. या घटनेवर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज तयार झाल्या. हॉटेल मुंबई, द अटॅक ऑफ 26/11, मुंबई डायरीज 26/11, मेजर आणि स्टेज ऑफ सीज 26/11. त्यांच्यातील प्रत्येक फ्रेम पाहताना आजही अंगावर काटा येतो. 26/11च्या या हल्ल्यादरम्यान मीडियाने शहरभर घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. लाईव्ह बातम्या पाहून नागरिकांना कोणत्या भागात धोका आहे हे समजलं. त्यामुळे अनेकांनी त्या भागापासून दूर राहून स्वतःचा जीव वाचवला. मीडियाने रक्तदान, आपत्कालीन हेल्पलाईन, रुग्णालयांची माहिती पसरवून अनेक लोकांना मदत मिळवून दिली. शहीद पोलीस आणि कमांडोज यांच्या शौर्यगाथा देखील देशभर पोहोचवल्या. लाईव्ह कव्हरेजमध्ये मीडियाने ऑपरेशन्सचे दृश्य, कमांडोजची हालचाल आणि लोक कुठे लपले आहेत हेही दाखवलं. आणि हे पाकिस्तानमधील दहशतवादी हँडलर्स लाईव्ह पाहत होते. त्यांनी फोनवरून कसाब आणि इतर दहशतवाद्यांना माहिती देऊन हल्ला अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऑपरेशन्स लांबले, सुरक्षा धोक्यात आली आणि परिस्थिती अचानक गंभीर बनली. या चुका लक्षात घेऊन भारताने 26/11 नंतर मीडियासाठी कठोर नियम तयार केले. संवेदनशील ऑपरेशन्सचे लाईव्ह प्रसारण बंद करण्यात आले आणि बातम्या काही सेकंदाच्या डिलेने दाखवण्याची प्रणाली लागू झाली. 26/11 नंतरची मीडिया पॉलिसी अधिक जबाबदार, मर्यादित बनली. पण या सगळ्यामधूनही मुंबईने दाखवलं ती तिची खरी ओळख म्हणजे स्पिरिट ऑफ मुंबई. रक्तदानासाठी रांगा लागल्या, हॉटेल्सने अनोळखी लोकांना मोफत आसरा दिला, टॅक्सीवाल्यांनी जीव धोक्यात घालून मदतीसाठी धाव घेतली. मुंबई पुन्हा उभी राहिली, तुटून नाही तर आधीपेक्षा अधिक मजबूत होऊन. 26/11 ही फक्त इतिहासातील घटना नाही, ती आठवण आहे आपल्या धैर्याची, आपल्या एकतेची, त्या सर्वांच्या त्यागाची ज्यांनी त्या रात्री आपल्या प्राणावर खेळून शहर वाचवलं. दरवर्षी 26 नोव्हेंबरला आपण मेणबत्ती पेटवतो, पण खरी श्रद्धांजली तेव्हाच होते जेव्हा आपण त्या हिरोंच्या कथा जिवंत ठेवतो. अशा अजून माहिती जाणून घेण्यासाठी ट्रू टेल्स मराठीला सबस्क्राईब करा.